हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत आणि यामध्ये आपण आतापर्यंत 6 चॅप्टर आणि एकूण 31 व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे आणि हाच आपण 32वा व्हिडिओ शूट करत आहोत. या अगोदर जर तुम्ही ते लेक्चर बघितले नसेल तर पहिले ते लेक्चर बघा आणि त्यानंतर या लेक्चर कडे या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण महाराष्ट्रातील जागतिक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत. या अगोदरच्या लेक्चर मध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, त्या अगोदर राष्ट्रीय उद्यान आणि महाराष्ट्रातील अभयारण्य या पद्धतीने आपण 3 लेक्चर किंवा 3 व्हिडिओ त्या चॅप्टर मधील कंप्लीट केलेले आहे. जवळपास 31 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे आणि आज आपण महाराष्ट्रातील जे वारसा स्थळे आहेत, जागतिक वारसा स्थळे आहेत, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही, ऑलरेडी आपण टायटल मेन्शन करून ठेवलेला आहे, महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे. आता महाराष्ट्रामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे 7 आहेत आणि या 7ही जागतिक वारसा स्थळाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तुर्तास आपण जागतिक वारसा स्थळे म्हणजे काय, कशा पद्धतीनं त्याला लागू करण्यात येते आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे किंवा जागतिक वारसा स्थळे हे कोण ऍड करते, तर त्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. इथं बघत आहात तुम्ही, आपण युनेस्कोचं नाव वर लिहिलेले आहोत. युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. तो आपण ऑलरेडी नोट करून ठेवलेलं आहे. हे जे जागतिक वारसा स्थळे आंतरराष्ट्रीय लेवलवर जागतिक वारसा स्थळे त्यामध्ये ऍड करण्याची जबाबदारी हे युनेस्कोची आहे आणि त्यांनी त्याचे काही क्रायटेरिया ठरवलेले आहे आणि त्या क्रायटेरियासाठी जागतिक वारसा स्थळे हे ऍड करण्यासाठी किंवा कशा पद्धतीनं क्रायटेरिया असायला पाहिजे या संदर्भात 1972 ला स्टॉकहोम करार झालेला आहे. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळे यांना दर्जा देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि टोटली 1972 ला जे स्टॉकहोम करार झालेला आहे, जागतिक वारसा स्थळे ठरवण्याचा अधिकार हे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचं शॉर्ट फॉर्म युनेस्को आहे, त्याला ते पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आता हे युनेस्को जे इंटरनॅशनल लेवलवर काम करणारी ऑर्गनायझेशन आहे, याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 ला. युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 ला झालेली आहे आणि युनेस्को हे शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. इथं जे नाव दिसत आहे शॉर्ट फॉर्म मध्ये, याला आपण आता जे लॉंग फॉर्म आहे ते खाली नोट केलेला आहे. यू म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं जे लॉंग फॉर्म आहे त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये युनेस्को म्हणतो. त्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 ला झालेली आहे आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय हे पॅरिस येथे आहे. पॅरिस हे युरोप खंडामधील एक शहर आहे. फ्रान्स या देशाची राजधानी आहे. फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. युनेस्को जे जागतिक वारसा स्थळे ऍड करत असते, ते जागतिक वारसा स्थळे 1972 ला जो स्टॉकहोम करार झालेला आहे, या करारांतर्गत जागतिक वारसा स्थळे ठेवण्याचा अधिकार युनेस्कोला देण्यात आलेला आहे आणि यामध्ये जागतिक वारसा स्थळे ठरवण्यासाठी एकूण 3 क्रायटेरिया दिलेले आहे. तर कोणकोणत्या क्रायटेरियामध्ये जागतिक वारसा स्थळे असू शकते, त्यामध्ये पहिला आहे सांस्कृतिक, दुसरा आहे नैसर्गिक आणि तिसरा आहे मिश्र. सांस्कृतिक प्लस नैसर्गिक अशा पद्धतीचे 3 क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. पहिला आहे सांस्कृतिक, दुसरा आहे नैसर्गिक आणि तिसरा आहे मिश्र. या करारांतर्गत जे सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र असे वारसा स्थळे, या करारांतर्गत जे ऐतिहासिक, सांस्कृतिक, परिस्थितीय स्थळांचे संरक्षण करणे हे जबाबदारी जागतिक वारसा स्थळे किंवा युनेस्को यांना देण्यात आलेली आहे. आणि पहिलं जागतिक वारसा स्थळ 1978 पासून किंवा 1978 पासून जागतिक वारसा स्थळ ठरवण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता जवळपास जे 1972 ला जो करार झालेला आहे, स्टॉकहोम करार आणि युनेस्को, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण सविस्तर बघूया महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे आणि त्यांची स्थापना कधी झालेली आहे, कशा पद्धतीनं
झालेले आहे. इथं बघू शकता तुम्ही, ऑलरेडी आपण कंटेंट नोट करून ठेवलेला आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये 7 जागतिक वारसा स्थळे आहेत. तर त्यापैकी पहिलं आहे अजिंठा लेणी. पहिलं जे जागतिक वारसा स्थळ आहे ते आहे अजिंठा लेणी. जागतिक वारसा स्थळात यामध्ये अजिंठा लेणीला कधी समावेश करण्यात आलेला आहे? 1983 मध्ये. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेण्या हे पहिले आहेत आणि याला 1983 मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. आणि याच्या सोबतच भारतातील हे पहिले जागतिक वारसा स्थळ आहे. आणि 1983 लाच अजिंठा लेण्या, त्यानंतर वेरूळ लेण्या आणि दिल्लीतील लाल किल्ला अशा एकूण 3 स्थळांना जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि भारतातील हे जे 3 आहेत अजिंठा वेरूळ आणि लाल किल्ला, हे भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ आहेत. आता हे अजिंठा लेण्या कुठे आहेत? तर अजिंठा लेण्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत आणि यात एकूण 30 लेण्या आहेत. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेले जे अजिंठा लेण्या आहेत त्यांची एकूण लेण्या हे वाघूर नदीकाठी आहेत. अपेक्षा तुम्हाला लक्षात आले असेल. पहिला आपण महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ याबद्दल माहिती घेतलेलो आहोत. अजिंठा लेणी जागतिक वारसा स्थळ 1983 मध्ये समावेश. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे यामध्ये अजिंठा लेणी याबद्दल आपण सविस्तर माहिती आता घेतलेली आहे. त्याची स्थापना कधी झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, एकूण लेण्या किती आहेत आणि स्थळ त्याचं कुठं आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत वेरूळ लेणी. नंबर 2 वेरूळ लेणी. आता अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी यांचे जे समावेश आहे जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश एकदा झालेला आहे, ते 1983 मध्येच. 1983 मध्येच अजिंठा लेणी सोबत वेरूळ लेणीचाही समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात आलेला आहे. आणि यांच्या सोबतच दिल्लीतील लाल किल्ला यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतातील पहिले जे जागतिक वारसा स्थळ आहेत ते 3 आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी आणि दिल्लीतील लाल किल्ला असे पहिले 3 जागतिक वारसा स्थळ भारतातील समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ 2 आहेत, अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी. दोघांचा एकदा समावेश झालेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ लेण्या आहेत. आणि वेरूळ लेण्या हे एकूण 34 लेण्या आहेत. ज्या पद्धतीला अजिंठ्यामध्ये एकूण 30 लेण्या आहेत, त्याच पद्धतीने वेरूळमध्ये किंवा वेरूळ लेण्यामध्ये एकूण 34 लेण्या आहेत. आता आपण 2 लेण्याबद्दल माहिती घेतलेली किंवा महाराष्ट्रातील जे जागतिक वारसा स्थळे आहेत, पहिला अजिंठा लेण्या, दुसरा वेरूळ लेण्या याबद्दल माहिती घेतली. त्यानंतर तिसरं एलिफंट लेण्या आहेत. तसं आपण सिक्वेन्स इथं लावलेला आहे स्थापनेनुसार. इथं आपण जे घेतलेलं आहे ते स्थापनेनुसार घेतलेलं नाही आहे, ते स्थापनेनुसार इथं सिक्वेन्स लावलेला आहे. आपण महाराष्ट्रातील एकूण 7 जागतिक वारसा स्थळे बघत आहोत. तिसरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांचा समावेश 2004 मध्ये करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा समावेश 2004 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि मध्य रेल्वेचे हे मुख्यालय आहे. तुम्ही बघितले असेल, गेल्या मुंबईला खूप फेमस आहे. ज्याचं अगोदर जे नाव होतं ते व्हिक्टोरिया टर्मिनल होतं. आणि मार्च 1996 मध्ये शिवाजी महाराज टर्मिनल करण्यात आलेलं आहे. आणि 2017 मध्ये छत्रपती हे नाव ऍड करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं करण्यात आलेलं आहे. हे कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. मुंबई या जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थापना 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची निर्मिती 1887 मध्ये करण्यात आलेली आहे. राणी व्हिक्टोरिया यांचा जेव्हा राज्याभिषेक होता त्या दरम्यान 1887 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलची निर्मिती करण्यात आली. तेव्हा याचं नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनल. निर्मिती जेव्हा करण्यात आली होती, निर्मिती केल्यानंतर व्हिक्टोरिया टर्मिनल हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि मार्च 1996 मध्ये शिवाजी महाराज टर्मिनल असे त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे. आणि 2017 मध्ये छत्रपती हे नाव ऍड करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे एलिफंट लेण्या. आता 3 जे महाराष्ट्रातील 3 जागतिक वारसा स्थळे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण 4थं एलिफंट लेणी हे बघणार आहोत.
एलिफंट लेणी, आता एलिफंट लेणी यांचा समावेश कधी करण्यात आलेला आहे? महाराष्ट्रातील जे एलिफंट लेणी आहेत यांचा समावेश 1987 मध्ये करण्यात आलेला आहे. एलिफंट लेण्यांचा समावेश 1987 मध्ये करण्यात आलेला आहे आणि हे धारापूर बेटावर आहे. एलिफंट लेण्या कुठे आहेत? हे धारापूर बेटावर आहे आणि यामध्ये एकूण 7 लेण्या आहेत. यामध्ये एकूण किती लेण्या आहेत? 7 लेण्या आहेत. एलिफंट लेण्या महाराष्ट्रातील तिसरे स्थापनेनुसार 3 नंबरचे किंवा तिसरे लेणे आहेत. यांची स्थापना 1987 मध्ये करण्यात आलेली आहे. धारापूर बेटावर आहे. यामध्ये एकूण 7 लेण्या आहेत आणि याच्यानंतर 2004 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात आलेला आहे. ते आपण स्थापनेनुसार क्रम मध्ये बघणारच आहोत. तर इथं एलिफंट लेण्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. परत एकदा रिवाइज करूया. 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आलेला आहे. धारापूर बेटावर आहे आणि एकूण 7 लेण्या यांचा समावेश एलिफंट लेण्यामध्ये आहेत. तर हे झालं एलिफंट लेण्याबद्दल माहिती. त्याच्यानंतर आहे विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत. विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत. विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत यांचा समावेश 2008 मध्ये करण्यात आला. विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारतचा समावेश 2008 मध्ये करण्यात आलेला आहे. हे जे विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत आहे हे एक प्रकारे 1900 शतकातील जे गॉथिक शैलीची बांधकाम आहेत त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे यामध्ये मुंबई विद्यापीठ, मुंबईतील उच्च न्यायालय, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांची जी शैली आहे त्या शैलीला हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि या शैलीमध्ये जेवढे बांधकाम आहेत त्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय काय येते? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या शैलीनुसार त्यांची रचना करण्यात आलेली आहे. आणि सीएसटी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बघितल्यानंतर लक्षात येऊनच जाईल किंवा मुंबई विद्यापीठ असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो त्यांची रचना सेम आहे किंवा जे त्यांची जी बांधकाम रचना आहे ती कशी आहे? गॉथिक शैलीची आहे. ती गॉथिक शैलीची म्हणून जेवढे गॉथिक शैलीचे जे बांधकाम आहेत त्यांना 2008 मध्ये त्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. यातील मुंबईमध्ये किंवा ब्रिटिशकालीन गॉथिक शैली जितक्या त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पश्चिम घाट. आता पश्चिम घाट म्हणजे माहितच आहे सर्वांना, आपण एक लेक्चर पण या संदर्भात घेतलेला आहे. पश्चिम घाट एक प्रकारे नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात होते तर कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत, म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला एक सरळ रेषाकृती रांगेमध्ये पश्चिम घाट आहे आणि त्यातून वेगवेगळे शिखर पण त्यावर आहेत. आणि जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाट खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पण विचार करतो म्हणलं किंवा जगाच्या पातळीवर जर विचार करतो म्हणलं तर पश्चिम घाटामध्ये खूप जैवविविधता आढळून येते. त्याच पद्धतीनं जैवविविधता किंवा निसर्गाच्या दृष्टीने आणि जैवविविधतेला प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीने पश्चिम घाट खूप महत्वाचा आहे. आणि पश्चिम घाटचा समावेश 2012 मध्ये करण्यात आलेला आहे. 2012 मध्ये पश्चिम घाटचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे आणि ते नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून त्याला ऍड करण्यात आलेला. आता इथं बघितलेलं आहे आपण ऑलरेडी, जे जागतिक वारसा स्थळ आहे याची कॅटेगरी तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. पहिला आहे सांस्कृतिक, म्हणजे सांस्कृतिक उदाहरण घ्यायचं असेल तर अजिंठा लेण्या, वेरूळ लेण्या, एलिफंट लेण्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, गॉथिक शैलीमधले बांधकाम हे कशामध्ये येते? हे सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये येते. त्याच पद्धतीनं नैसर्गिक मध्ये पश्चिम घाट, काझीरंगा, हिमालय, ग्रेट हिमालया हे जे जागतिक वारसा स्थळामध्ये आहे त्यांचं नैसर्गिक या कॅटेगरीमध्ये त्याला ऍड करण्यात येते. तर महाराष्ट्रामध्ये जे पश्चिम घाटचा समावेश 2012 मध्ये करण्यात आलेला आहे तो नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून करण्यात आलेला आहे. जागतिक वारसा स्थळ त्याची जे कॅटेगरी 3 आहेत, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र. तर हेही लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातील एक नैसर्गिक वारसा स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आहे, त्याचं नाव आहे पश्चिम घाट. समावेश 2012 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि रिसेंटली 2025 मध्ये बघू शकता तुम्ही, 2025 मध्ये भारताचे मराठा लष्करी भूसदृश्य म्हणजे
मराठा लष्करी किंवा मराठ्यांचे जे किल्ले आहेत ते सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळामध्ये ऍड करण्यात आलेले आहे 2025 मध्ये. बघू शकता तुम्ही, यातील महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश या कॅटेगरीमध्ये किंवा भारताचे मराठा लष्करी भूदृश्य किंवा मराठा लष्कराचे जेवढे किल्ले आहेत जे मिलिटरी किंवा सैन्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते त्या काळामध्ये, त्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर यामध्ये 11 किल्ल्यांचा समावेश आहे आणि हे 11 किल्ले आपण नोट करून ठेवलेले आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी असे एकूण 11 किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच तमिळनाडू मधला एक किल्ला आहे जिंजी किल्ला, त्याचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तमिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्याचाही यामध्ये समावेश केला आहे. असे एकूण महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश भारताचे मराठा लष्करी भूदृश्य यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि याची समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये जे समावेश आहे ते 2025 मध्ये करण्यात आलेले आहे. आता हे झाले महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे. महाराष्ट्रात एकूण जागतिक वारसा स्थळे 7 आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, एलिफंट लेणी, व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत, पश्चिम घाट आणि भारताचे मराठा लष्करी भूदृश्य अशी एकूण 7 जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रात आहे. आता स्थापनेनुसार आपण क्रम बघूया. 7 जागतिक वारसा स्थळाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण स्थापनेनुसार क्रम बघूया, कारण या पद्धतीचे प्रश्न येऊ शकते. तर स्थापनेनुसार क्रम बघूया. स्थापनेचा सिक्वेन्स काय आहे? महाराष्ट्रातील एकूण जागतिक वारसा स्थळे जे 7 आहेत त्यांचा सिक्वेन्स काय आहे इथं आपण नोट करून ठेवलेला आहे, त्यानुसार आपण बघूया. पहिला आहे अजिंठा, त्यानंतर येते वेरूळ लेण्या, त्यानंतर 3 नंबरला एलिफंट लेण्या, 4 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि 5 नंबरला व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको इमारत. याचा समावेश 5 नंबरला होतो. त्यानंतर पश्चिम घाट आणि शेवटी भारताचे मराठी लष्करी भूदृश्य असा यांचा सिक्वेन्स आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण जे 7 जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांचा सिक्वेन्स या पद्धतीने आहे. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तसेच आपण एकूण 7 वारसा स्थळे याबद्दल परिपूर्ण आणि सविस्तर माहिती घेतलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकते त्याबद्दल आपण कन्सेप्ट नुसार माहिती समजून घेतलेली आहे. अपेक्षा आहे तुमच्या लक्षात येत असेल. चला तर मग परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.